माझ्या ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना हं. या गोष्ट 2 मिनिट. नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत. मी विशाल. काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांना मराठवाड्यातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी, ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी आणि ओबीसी समाजाने त्यांना गाडी भेट दिली. त्यानंतर त्यांचा दौरा सुरू झाला आणि या दौऱ्यात त्यांनी अजितदादांवर टीका सुरू केली. त्याच्यामुळे ते चर्चेत आले. अजितदादांच्या समर्थनार्थ त्यांचे काही आमदार, त्यांचे काही नेते म्हणजे अमोल मिटकरी, सूरज चव्हाण हे उतरले आणि त्यांनी सुद्धा लक्ष्मण हाके यांना टीका केली आणि नंतर ही वैयक्तिक टीका होत गेली. त्यानंतर बराच वाद झाला. सध्याही तो वाद सुरू आहे. याच संदर्भातले मी काही प्रश्न लक्ष्मण हाके यांना विचारणार आहे की नेमका त्यांचा अजित पवारांवर राग का आहे. अचानकच त्यांनी अजितदादांचा विषय का काढलाय. निधीचा विषय आजपर्यंत नव्हता का, तो अचानक आलाय का. बरेच मुद्दे आहेत. त्यांच्यावर जी वैयक्तिक टीका झाली त्याच्याविषयी सुद्धा मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. तुमचं स्वागत आहे. आत्ता सध्या जो वाद म्हणजे तुम्ही गाडी घेतली तेव्हापासून खरं तरी सुरू झालाय, तुमचा दौरा सुरू झाला तेव्हापासून. पुढच्या प्रश्नाला जाण्यापूर्वी मला एवढं विचारायचं आहे की गाडी घेतल्यानंतर तुमच्या ड्रायव्हरची एक प्रतिक्रिया समोर आली होती. तर तो नेमका वाद काय होता. तो म्हणजे त्याचं खरंच त्यांनी जे आरोप केले की मला पैसे दिले नाही वगैरे, तिथपासूनच सुरू झालंय. कसं आहे, एकतर आपण गाडी घेणं हेच मुळात एका मेंढपाळाच्या पोरानं किंवा रोज आंदोलनं करणाऱ्या वाड्या वस्त्यावर अनेक जिल्ह्यामध्ये फिरणाऱ्या माणसाचं ही जी कृती आहे गाडी घेणं, हे इथल्या व्यवस्थेला पटलेलं नाही. की ओबीसीचा नेता कसा मोडक्या गाडीत, सेकंड हँड गाडीत, टायर झिजलेल्या गाडीत, हे आजपर्यंत त्यांनी बघितलेलं आहे. दुर्दैवानं माझ्या ओबीसी मधला एकही नेता उभा नाही राहिला महाराष्ट्रामध्ये. तो जर उभा राहिला आणि एवढ्या 50% लोकांना जर अपिलिंग झाला तर यांचं राजकारण संपेल ना. आणि नक्की हा पोटशूळ आहे. त्यामुळं त्यांनी पर्सनली, अरे मी गाडी घेतली, मी काय कुठं दरोडा घातला किंवा कुठलं इरेग्युलरेशन झालं माझ्या बाबतीत नाही ना. तसं काय, लोकांनी वाजत गाजत जाहीर हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये भंडारा उधळून मीडियासमोर गाडी दिली. त्यामुळं त्यांचा उद्देश एवढाच होता की तुम्हाला नांदेडला बोलवतोय, परळीला बोलवतोय, तुम्हाला नाशिकला बोलवतोय. हे बोलवत असताना तुम्ही वेळेत पोचावं आणि तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगली गाडी असणं आवश्यक आहे. त्यामध्ये काही तरुण मित्र माझे उत्साही समाजातले, माझ्या पर्टिक्युलरली धनगर समाजातले, या लोकांनी ज्यावेळी बाचोटीला माझी गाडी फोडण्यात आलेली होती त्याच वेळी त्यांनी ठरवलेलं होतं की आपण आपल्या नेत्याला एक चांगली गाडी द्यायची. मला नव्हतं वाटलं की ते फॉर्च्युनर वगैरे देणार आहेत. माझा अंदाज होता मला ते हॅरियर किंवा स्कॉर्पिओ वगैरे देतील. पण त्यांचं पुढचं एक 3-4 वर्ष, सर तुम्ही ओबीसीना जागं केलं पाहिजे, पंचायत राजमध्ये लोकांना एकत्रित आणलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला गाडीची आवश्यकता आहे. आणि या भावनेतून ती गाडी दिलेली आहे. त्याच्यावर बँक लोन आहे, त्याचे हप्ता खूप मोठा आहे, परत डिझेल त्याचा खर्च मोठा आहे. ती सगळी जबाबदारी या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे. त्यामुळं ह्याच्यात वावगं बेकायदा असं काहीच नाही. पण दुसरी एक तुमच्या टीकेला उत्तर देताना तुमचे काही एक जुनी ऑडिओ क्लिप समोर काढली गेली किंवा तुमच्या अगदी सांगोल्याच्या घरापर्यंत काही गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. तुमच्या काही वैयक्तिक फोटो समोर आले होते. ते सगळं का विषय असा आहे की मी पुण्यामध्ये राहतो. मला थोडं सामाजिक, राजकीय अशा ह्याच्या क्षेत्रात मी काम करतोय. आणि माझं लग्न झालं होतं त्यावेळी मला प्रोफेसर पत्नी मिळाली. सिनियर लेक्चरर आहे ती स्टार्टपासून. 7 सालचं तिचं जॉईनिंग आहे पुण्यामधल्या नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये. मग तिचं जॉईनिंग आहे. मग आम्ही आजपर्यंत मी असा चळवळ्या कार्यकर्ता होतो. त्यांनी मला वेळोवेळी कधी पेट्रोलला, कधी डिझेलला, कधी कुठल्या कामाला त्या मदत करत राहिल्या. त्यांनी त्यांच्या ओन सेविंगमधून काही मग घराची डागडुजी असेल, आपल्या घरी खूप मोठी मोठी माणसं येत आहेत, चांगली माणसं येत आहेत, किमान त्यांना थोडंसं आपण चांगलं व्यवस्थित स्वच्छता या दृष्टिकोनातून घर. आणि दुसरं गोष्ट मग ह्या लोकांनी घर काढलं, कपडे काढले. मग म्हणले ह्यांना गाडी कुठून आली. एका बाजूला म्हणायचं ब्लॅक मनी बाहेर काढलाय, दुसऱ्या बाजूला म्हणायचं ह्याला ड्रायव्हरचा पगार देणं होत नाही. म्हणजे प्रश्नही उपस्थित तेच करतायत आणि उत्तरही तेच देत आहेत. आणि ह्या सगळ्याचा उद्देश मला डॅमेज करणं, माझं मॉरल डाऊन करणं. मी त्यांच्यावर कसं बोलणार नाही, मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय देतील, हे मीडिया ट्रायलद्वारे माझं आवाज बंद करण्याचा यांचा प्रयत्न आहे. पण माझा आवाज बंद होणार नाही. तुम्ही काही वेळापूर्वी पण एक गोष्ट सांगत होतात की तुम्हाला तर आणखी काही फोन येत आहेत की तुमच्या गावाकडच्या जमिनी. हे बघा, मी आजपर्यंत ह्या चळवळीत सामाजिक राजकीय जीवनात काम करत असताना माझ्या आईवडिलांकडून किंवा माझ्या भावाकडून किंवा आमच्याकडून सगळ्या कुटुंबाकडून बरीच जमीन आमची विकली गेली.
सावकार किंवा अशा लोकांना जमीन वडलोपार्जित जमीन विकली गेली आणि मग ती विकली गेल्यानंतर मग आमच्या मॅडमना आमच्या वडिलांनी वगैरे वयस्कर आहेत ते वडिलांनी वगैरे खूप रिक्वेस्ट केली की आपल्याला थोडीफार आपली जमीन असली पाहिजे गावाकडं असं असं भावनेतून त्यांनी ती थोडं जिरायती जमीन असं गावाकडं माझी मिसेस आहे सॅलरीड पर्सन आहे तिनं बँक लोन घेतलं आहे आणि ते सगळं ऑनलाईन आहे ते त्यात काय वावगं काहीच नाही आणि अशा सगळ्या गोष्टी आता ते माझी मॅडम काय करतात खर्च कुठं करतात पगार किती इथंपर्यंत आलेले आहेत अजून लक्ष्मण हाकेचं काय मागचं काय त्यांच्यावर केस आहे का गुन्हा कुठल्या कोर्टात पेंडिंग आहे का किंवा त्यांचं सिव्हिल रेकॉर्ड किंवा कुठलं लोन उचललंय आणि त्याची काही नोटीस बिटी हे सगळं चालू आहे आता सध्या पण माझ्या ओबीसी बांधवांना भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना या गोष्टी 2 मिनिटं या गोष्टी खरं तर प्रश्न असा आहे की यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतात ही लोक फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि एक माणूस आवाज उठवतोय तर त्याच्या विरुद्ध त्यांना मला सळो की पळो करून सोडणं माझ्या शेजारच्या लोकांना त्यांनी आता ताब्यात घेतलेलं आहे एक एक मुलगा माझ्याबरोबर गेल्या 10-11 वर्षापासून माझ्या शेजारी राहतो मी त्याला इथं आणलं मी त्याला फ्लॅट भाड्याने घेऊन दिला परत त्याला त्याचं गॅस संपला तरी माझ्या घरचा गॅस मी त्याला दिलेला आहे त्याच्या घरी नातेवाईक आले तरी त्याला त्या नातेवाईकांना चहा पाणी अंथरूण पांघरूण एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या समाजातला पोरगा आहे होतकरू पोरगा आहे त्याला मदत केली पाहिजे या भावनेनं त्याला त्यांनी कॅच केलं आहे आणि तो अशा पर्सनली सगळ्या गोष्टी फोटो काढलेले आहेत त्यांनी कुठं मुंबईला गेला कुठल्या हॉटेलमध्ये राहिला कुठं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं चालू आहे हे अपेक्षित आहे मला त्यामुळं ह्या गोष्टी घडल्या तरी मी थांबणार नाही ओबीसी विजयंटी SBC दलित आदिवासी या सगळ्या लोकांच्या सामाजिक न्याय हक्कावरती आणि व्याप्ती वाढलेली आहे मी आजपर्यंत भटक्या विमुक्त ओबीसी जातीवर बोलत होतो आज मला दलित बांधवांचे कॉल आहेत आज मला गावगाड्यातल्या RPIच्या अनेक RPI असो वंचित बहुजन आघाडी असो प्रत्येक सुशिक्षित माणसाचा मला कॉल येतोय मी 4 दिवसापासून सामाजिक न्याय आणि त्याच्या बजेटवर बोलतोय तर हर एक लोक मला बोलत आहेत सर तुम्ही या आम्ही तुमच्या बरोबर आहोत सर तुम्ही आम्ही काय करायचं ते सांगा हे जे सगळं चालू आहे हे मला आपल्याला हे टार्गेट केलं जाणार आहे डॅमेज केलं जाणार आहे हे मी गृहीत धरून चाललोय पण तुम्ही आरोप करताना थेट अजितदादांवर का केला कारण अजितदादांवर त्यांनी ओबीसीवर अन्याय केला ह्या त्या गोष्टी केल्या अजितदादांनी सर्वाधिक ओबीसी मंत्री केलेत ही पण एक फॅक्ट आहे अजितदादांनी किती ओबीसी आमदारांना संधी दिली ती पण एक फॅक्ट आहे या तुम्ही का विचारात नाही घेतल्या हे बघा जो पुणे करार झालेला होता बाबासाहेबांना वेगळे मतदारसंघ हवे होते पुणे करारान्वये पण बाबासाहेबांची ती मागणी ते मान्य करू शकलेले नाहीत त्यांचं त्या मतदानाबाबत पण एक वेगळं हे होतं की अगोदर जो रिझर्व्ह कॅटेगरीमधला मतदारसंघ असेल त्या मतदारसंघात अगोदर त्या रिझर्व्हमधल्या त्या लोकांनी ठरवायचा की आमचा उमेदवार कोण आणि मग तो जनरल इलेक्शनला उभं राहणार आता प्रॉब्लेम काय झाला आहे नेत्याचा ड्रायव्हर नेत्याचा मित्र जो आपल्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही जो आपल्या पक्षाला पूरक भूमिका घेईल ज्याला मग त्याला ते निवडून आणायचं मग रिझर्व्ह कॅटेगरीमधनं आणि मग म्हणायचं की आम्ही एवढा ओबीसीला न्याय दिला आम्ही भटक्या विमुक्त जाती लोकांना एवढं आमदार केलं हेच अजितदादा पवार ह्यांना माझा विचार नाही गोपीनाथ मुंडे यांना पण लोकनेता म्हटलं जातं गोपीनाथ मुंडेंच्या पाठीमागं किती लोकांची प्रशासकीय लोकांची राजकारणातल्या लोकांची फक्त एका जातीपाती पुरतं नाही एक पिढी इवन मराठा समाजातली पिढीसुद्धा जिजा देशमुख असतील आपले मेटे साहेब असतील कितीतरी लोकांना धस असतील कितीतरी लोकांना गोपीनाथराव मुंडेंनी आमचे उदयनराजे महाराज असतील सगळ्यांना राजकारणात आणलंय योग्य त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत प्रश्न उरतो कुठं प्रश्न उरतो हा की तुम्ही राजकारणात जन्मानं ओबीसींना तुम्ही संधी देऊन चालणार नाही ओबीसीची भूमिका घेणाऱ्या मांडणाऱ्या ओबीसी चळवळी ओबीसींच्या हक्काधिकारावर भांडणारा तुम्ही माणूस द्या ना त्याला तुम्ही बाजूला सारता त्याला तुम्ही खलनायक ठरवता त्याला तुम्ही डॅमेज करता आणि आमच्याकडे एवढे नेते आहेत आमच्याकडे एवढे नेते आहेत मग त्या नेत्यांना हे मान्य आहे का की बजेट देत नाहीत अजितदादा निधी पळवत आहेत हे मान्य आहे का त्या नेत्यांना खरं तर हा प्रश्न त्यांच्या पक्षातल्या ओबीसी नेत्यांना तुम्ही विचारला पाहिजे पण तुम्ही ओबीसी म्हणजे अजितदादांच्या आधी तुम्ही या ओबीसी नेत्यांना का प्रश्न विचारत नाहीत कारण ते राजकारणात आहेत प्रतिनिधित्व करतायत सभागृहात आहेत मंत्री आहेत तरी पण त्यांच्या लोकांच्या हक्काचा निधी पळवला जातोय याच्यावर सभागृहात नसलेल्या व्यक्तीला बोलावं लागतं ओबीसी नेते का नाही बोलत हे बघा मंत्रिमंडळामध्ये अजितदादा किती लोकांचं ऐकतात मला माहिती नाही आमदार मंत्री असतील
इवन शिंदे साहेबांचा अख्खा गटच नाराज आहे ना त्यांच्यावर. समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांनी आदळआपट केलेलीच आहे ना त्यावर. मग आजचीच बातमी सांगतो तुम्हाला की आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचा 1827 कोटी रुपयाचा निधी वळवलाय. हे मी या वर्षी सांगतो. एससीचा 410.30 लाख, 410.3 आणि एसटीचा 335.7 कोटी, म्हणजे ह्याची टोटल आकडेवारी जाते 1827 कोटी रुपये. हा आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचा निधी यांनी वळवलाय. कशाला वळवलाय तर तो लाडक्या बहीण योजनेसाठी वळवलाय. माझा इथल्या व्यवस्थेला एक सवाल आहे की तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या योजनांसाठी तुम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी का वळवताय? म्हणजे शोषितांच्या, दलितांच्या, भटक्यांच्या, ओबीसींच्या पोरांनी शिकायचं नाही? हा खरं तर कलम कसाही म्हणतात त्याला. अजितदादा पवार नुसता साधा दरोडेखोर, कारखानदार, चोर म्हणून चालणार नाही. तर ओबीसीच्या पुढच्या पिढ्या शिक्षण कशा घेणार नाहीत, PhD त्यांना कशी मिळणार नाही, नोंदणी दिनांकापासून ते पोरं आम्हाला स्टायपंडचा फरक द्या म्हणतायत, ते देत नाहीत. सारथीला ते देतात. सारथीला अजितदादा पवारांनी 1900 करोड रुपये फक्त इमारत निधी दिलाय. महाज्योतीला 110 करोड, बघा 1900 करोड कुठं, 110 करोड कुठं, त्या 110 कोटीतले फक्त 60 कोटी रुपये दिलेत. आज एकाही ठिकाणी महाज्योतीला ना इमारत आहे, ना ऑफिस आहे, ना एखाद्या वसतिगृहाचं भूमिपूजन केलंय. हे मांडतोय मी अजितदादांच्या समोर, पण ह्याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की गेल्या 5 वर्षात मी का बोललो अजितदादा गुचिड्यासारखं अर्थ खात्याला चिकटून बसलेत. कारण गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत सामाजिक न्याय विभागाला 7,317 कोटी रुपये कमी मिळालेले आहेत. किती? 7,317 कोटी रुपये. कोण होतं अर्थमंत्री? अजितदादा पवार. त्याचवेळी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हजारो कोटीचं कर्ज वाटलं गेलंय आणि त्याचं व्याज शासन भरते, ते 5,000 कोटीच्या पुढे आहे. आणि मग त्याच सारथीच्या बिल्डिंग मधल्या एका कार्यक्रमाला ज्या मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी दिला भरघोस, त्या मुख्यमंत्र्याला त्या सारथीच्या विद्यार्थ्यांनी तिथे येऊ दिलं नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांना. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आमच्याबाबत तुम्ही दुजाभाव का करताय, हे आमची विचारणा आहे त्यांना. पण तुम्ही याच्यावरती म्हणजे तुमची लढाई अगदीच मुद्द्यावरनं थेट मुद्द्यावर गेली. म्हणजे तुमचं आणि मिटकरींचं बोलणं जर टीव्हीवरची एक डिबेट पाहिली तर अगदी ते शाळेतल्या पोरांच्या भांडणाप्रमाणे ती डिबेट गेली. म्हणजे मुद्द्यावरून मुद्द्यापर्यंत गेलं. तुम्ही याला मुद्द्यावर का नेलं नाही? काही तुम्ही ओबीसी मंत्र्यांच्या बैठकीची मागणी का नाही केली? अजितदादांना एखादं पत्र का नाही लिहिलं की या निधीचं काय आहे ते उत्तर द्या, श्वेतपत्रिका काढा? हेच म्हणतोय ना मी उपोषण केलं होतं त्यावेळी हेच म्हणत होतो ना की महाराष्ट्रातल्या 50% जास्त ओबीसीना 1% पुढं या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात निधी मिळत नाही. हे आत्ताच नाही बोलत मी. अजितदादांना अर्थ खात्याला चिकटलेला गोचिड आहे. ह्या वाक्याचा अर्थ भयंकर आहे, व्यापक आहे. अजितदादा सहकारी साखर कारखाने चालवणारे हे दुसऱ्यांच्या ताब्यात घेऊन ह्यांनी आज 5-25 कारखाने उभे केलेत. कशासाठी पाहिजे अर्थ खातं अजितदादांना? ते कारखाने चालवण्यासाठी. त्यामुळं महाराष्ट्राच्या तिजोरीवर अजितदादा पवार, शरद पवार यांनी दरोडा दिवसा ढवळ्या घातलाय, बेकायदा घातलाय, लोकशाहीची लखतर वेशीवर टांगलेली आहेत. हा माझा सवाल आहे त्यांना. आता निधीची म्हणजे तुम्ही आता ही सगळी आकडेवारी सांगितली, पण त्याच्यावर तुम्हाला अजून निधीवर काहीच उत्तर मिळालेलं नाही अजून तरी नाही. आजची बातमी आहे की सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा 1827 कोटी रुपयाचा अर्लियर 1 वर्षाचा या चालू बजेटमधला 1827 कोटी रुपये निधी वळवलाय. माझं बाळासाहेब आंबेडकरांना विनंती आहे, बाळासाहेब तुम्ही कायदेतज्ञ आहात, तुम्ही बाबासाहेबांच्या घरात जन्म घेतलेला आहे, मी तुम्हाला सल्ला देण्या एवढा निश्चित मोठा नाही, पण तुम्ही मी मांडणी करतो हे चूक आहे का बरोबर आहे सांगा. आज आंबेडकरी चळवळी एवढी मोठी मुवमेंट होती, आज सामाजिक न्याय विभागाचा आदिवासीचा हा एवढा हजारो कोटीचा निधी वर्ग होत असताना तुम्ही पुढे आलं पाहिजे. मी तुमच्या मागे चालायला तयार आहे, मी माझ्या मागे असं नाही म्हणणार, मी तुमच्या मागे यायला तयार आहे. आपण बोलूया, आपण सामाजिक न्यायासाठी भांडूया, असं माझं आंबेडकरी चळवळीला आणि जेवढे म्हणून नेते आहेत त्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे. या महाराष्ट्रात नेहमीच पवारांवर टीका होते, आता तुमच्यावर पण टीका होती की ज्याला आमदार व्हायचंय ते पवारांवर टीका करतात. यापूर्वी पण आपण पाहिलंय की जे उदयोन्मुख नेते आहेत ते बऱ्याचदा पवारांवर टीका करतात, नंतर पुढे जातात. म्हणजे तुमच्यावर जो आता आरोप झाला की काही वेळापूर्वीच केला की त्यांना आमदार व्हायचं म्हणून टीका करतायत, हे त्याच्यामुळे होत आहे? हे बघा,
पवार फॅमिली कायम सत्तेत राहिलेली. पवार साहेबांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली त्याच्या अगोदरपासून पवार साहेबांच्या मातोश्री राजकारणात होत्या. त्यामुळं मग पवार साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आहे, अख्खी फॅमिली राजकारणात आहे. आणि रिपीट अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन ते निवडून येत आहेत. मग ज्यांच्याकडं दायित्वाची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडं लोककल्याणकारी लोकशाही राबवण्याची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडं 12-13 करोड जनतेचं दायित्व आहे, आम्ही त्यांच्याबद्दलच बोलणार ना. मी कुणाबद्दल बोलायचं? जो सत्तेतच कधी गेला नाही, जो आमदार खासदार झाला नाही, जो विरोधी पक्षात आहे, त्याच्यावर बोलून मला काय मिळणार आहे? मी पवारांवरच बोलणार ना. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या माणसावरच बोलणार ना मी. असा तो विषय आहे. तुम्ही वैयक्तिक टीकेवर पण बोललात जेव्हा तुम्ही भाऊक झाला ती मुलाखतीच्या सुरुवातीला, की अजितदादांवर बोलल्यापासून तुम्हाला पर्सनल टीका केली जाते, अगदी आईवडिलांपर्यंत पर्सनल हिस्ट्री काढली जाते. तिकडे सांगोल्यात तुमच्या घरापर्यंत कोणी आलंय का किंवा काही? हो, आमच्या घरापर्यंत गेलेत, आमच्या गावात गेलेले. माझे विरोधक कोण आहेत का? भावकीत माझ्या विरोधात कोणाशी आमचं भांडण आहे का? किंवा ह्यांच्यावर काय बँकेचं लोन बिन, पोलीस गाडी, कंप्लेंट कधी गुन्हा दाखल झालाय का? सांगोला पोलीस स्टेशनला ते गेलेले आहेत माहिती काढायला. मग ते कसे गेले, कसे काय ते मला माहिती नाही, पण मला कॉल आलेले आहेत लोकांचे. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आता सध्या. पण मी महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना सांगेन, मला जेलमध्ये जरी ह्यांनी टाकलं तरी तुम्ही पुढे यायचं, बोलायचं. ही चळवळ आपली थांबली नाही पाहिजे. तर लक्ष्मण हाके यांनी अजितदादांवर जी काही टीका केली होती, त्याच्यानंतर जे काही शाब्दिक युद्ध सुरू झालं त्याच्यावरती त्यांची भूमिका सविस्तर मांडलेली आहे. आणि त्यांच्यावर सुद्धा वैयक्तिक टीका होतीये. त्यांचं म्हणणं आहे की मुद्द्यावरून गुद्द्यावर मला यायचं नाही आणि गरज पडली तर मी मनोवृत्त धारण करायला सुद्धा तयार आहे, पण मला उत्तरं अपेक्षित आहेत जे प्रश्न मी अजितदादांना विचारलेत त्याचे. या सगळ्या जो वाद चालला त्याच्यावर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. कोण चूक कोण बरोबर तुम्ही स्वतः कमेंटमध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.